खूप दिवसातनं एक लॉंग व्हिडिओ येतोय. थोडीशी खूप बिझी शेड्यूलमुळे हे थोडं लेट व्हायला लागलं. तर या आपण काय बनवायचं ते सांगतो. तर पहिलं तर आपण पालक पनीर ही डिश घेतोय. छान ग्रीन डिश आहे, एकदम मस्त. टेस्ट, स्ट्रक्चर, कलर हे कसं येईल हे सगळं सांगतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. पूर्ण अगदी हॉटेल पद्धतीच्या चांगल्या क्वालिटीची डिश आपण बनवायची आहे. तर बघा यासाठी आपण काय काय घेतलंय. इथं ब्लांच करून पालक घेतलंय, मस्त फिरवून. हे फिरवायची पद्धत व्हिडिओच्या चालू असताना सांगतो कसं फिरवलंय. इथं क्रीम आहे, इथं काजू मगज घेतलाय, त्यानंतर सर्वात आणि इथं पनीर कटिंग घेतलेलं आहे, लिंबू एक घेतलेला आहे. त्यानंतर इथं लागणारे सर्व मसाले घेतलेत. गरम जिरे पावडर आणि धने पावडर हे सर्व घेतलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे डिशला डायरेक्ट स्टार्ट करूया. चला. तर इथं आपण तेल आणि तूप घेतलेलं आहे. यासाठी थोडीशी टचिंगसाठी आपल्याला पंजाबी ग्रेव्ही लागेल. पंजाबी ग्रेव्हीचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, अन्यथा आहे माझ्या साईडवरती यूट्यूबच्या. ती घेतलेली आहे थोडी टचसाठी. आणि इथं तेल, बटर किंवा तूप यापैकी काही घेऊ शकता. छान अशी रिच मस्त अशी डिश बनते. इथं तूप आणि तेल घेतलेलं आहे. त्याला गरम करून आपण आपल्या डिशला स्टार्ट करूया. तर चांगलं गरम झाल्यानंतरच आपण त्यामध्ये चॉप केलेला लसूण घेतलाय. लसूण टाकला की थोडा लालसर चांगला भाजला. नेहमी पनीरच्या डिश व्यतिरिक्त जर तुम्हाला पालकची डिश असेल तर नेहमी लसूण चॉपिंगला घ्यावा, जेणेकरून त्या डिशला चांगला रिचनेसपणा येतो. लसूण हा चॉपिंग असावा. त्यानंतर इथं चॉप केलेला कांदा घेतलेला आहे. कांदा आणि लसूण स्लोली भाजतोय. त्यानंतर लगेच आपण इथं टोमॅटो टाकतोय. लगेच हे सगळं व्यवस्थित असं क्रंची व्यवस्थित भाजलं की मग आपण यामध्ये टाकतोय हळद. यामध्ये येईल आलं लसूणची पेस्ट. लसूण चॉपिंग असून सुद्धा थोडीशी आपण आलं लसूणची पेस्ट टाकतोय. याच्या पुढं आपण इथं पालक ब्लांच केलाय. मगाशी म्हटलो त्या पद्धतीनं पालक साधारणतः 3 ते 4 पेंड्या, 3 पेंड्या आहेत. त्यानंतर यामध्ये आहे हिरवी मिरची. आपण यामध्ये कुठलाही रेड कलरचा तिखट नाही टाकणार, पंजाबी ग्रेव्हीतलं थोडं येईल तेवढंच. त्यामुळे हिरवी मिरची आणि कोथिंबीर थोडीशी टाकून हे पहिलं गरम पाण्यात टाकलं. गरम पाण्यातून ते लगेच काढलं, अगदी विदिन 10-15 सेकंदात, आणि लगेच थंड पाण्यात घेऊन त्याला मिक्सर केलंय. त्याला म्हणायचं ग्रीन कलरसाठी पालक ब्लांच करण्याची ओरिजिनल पद्धत. आता यानंतर हे पहिलं टाकून घेतोय आणि व्यवस्थित ह्याला स्लो गॅसवरती भाजून घेऊया. यानंतर हे असं भाजलं 5 मिनिटं की याच्या पुढं चांगलं रोस्ट झाल्यानंतर पालक. यानंतर येईल आपण बनवलेली पंजाबी ग्रेव्ही. अगदी टचसाठी ग्रेव्हीची क्वांटिटी पण वाढेल आणि एक वेगळा ओनियनची ग्रेव्ही असल्यामुळे त्याला येणारा फ्लेवर हा नक्कीच चांगला येईल. त्यामुळे ही ग्रेव्ही टाकून आपण इथं त्याला मिक्स करून घेऊया. याच्या पुढे येईल यामध्ये हे पनीर टाकूया. पनीर तुम्ही फ्राय करून टाकू शकता, अथवा छान व्यवस्थित क्वालिटीचा असेल सॉफ्ट व्यवस्थित तर तुम्ही आहे असं टाकायला काही हरकत नाही. यामध्ये पनीर थोडंसं आपण टाकून त्याला मिक्स केलेलं आहे. व्यवस्थित एकजीव झालं की त्यानंतर आपण काढलेले सर्व मसाले टाकू, पावडर मसाले. त्यानंतर आपलं सर्वात महत्त्वाचं येईल ते मीठ. पालक असल्यामुळं मिठाचं प्रमाण हे क्लिअर असणं खूप गरजेचं आहे आणि हे तुम्ही टेस्ट करून सुद्धा
चेक करा, नंतरच आपण ही ऑर्डर कंटिन्यू पुढे सरकवायचे. आता याच्या पुढं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि नंतर चांगलं तेल सुटतंय, ऑइली ज्युसी दिसतंय, कट नाही येणार तेल सुटतंय म्हणजे. नंतर आपण ह्यामध्ये टाकतोय क्रीम आणि काजूची फाईन केलेली पेस्ट. छान असा मस्त वास सुटलेला आहे. आणि आता यामध्ये आपणाला हव्या त्या कन्सिस्टन्सीसाठी गरम पाणी टाकून घेऊ. मस्त ग्रीन कलर येतोय आणि हे थोडंसं शिजू देऊया. हे शिजू देत असताना ह्यामध्ये येईल क्रीम आणि ह्यामध्ये लास्टला काजूची पेस्ट. हे लास्टला का घेतलं, कारण ह्या ग्रीन कलरला व्हाईट जेव्हा मॅच करतो त्यावेळेस एक छान असा ग्रीनिश कलर तयार होतो आणि तो या डिशला तुम्हाला व्हिडिओमध्ये जाणवेल. मस्त असं तुपाचा पण एक वेगळा त्याच्यावरती एक लेअर यायला लागला. त्यानंतर ग्रीन कलर जो नॅचरल असतो तो बघू शकता एकदम जवळून, की एकदम मस्त असा ग्रीनी कलर जो नॅचरल आहे, कुठलाही एक्स्ट्रा कलर न टाकता छान असा कलर आलेला आहे. शिजू देऊया 5 मिनिटांना प्रेझेंट. एवढं छान प्रेझेंटेशन जर आपण दिलं आणि कस्टमरला जर दिली डिश, तर बघूनच त्यांना खाल्ल्याचं फील झालं पाहिजे. टेस्ट तर जबरदस्तच येणार आहे. तर बघूया टेस्ट. अगदी व्यवस्थित तिखट सगळं उतरलेलं आहे. मी करतोय, तुम्ही बनवून बघायची, रिप्ले करा. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ज्या अशा डिश हव्या असतील त्याची मला मेसेज करून सांगा. तुमच्यासाठी मी ते प्रेझेंट करतो, दाखवतो. आणि तुमचे असं प्रेम कायम मिळतंय. ज्यांनी नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करा. तर अशाच नवनवीन डिशला हव्या असतील तर माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू